Good morning all dear students. Now today we will discuss unit number first, part A. Now here in previous lecture we discussed about SP block elements. Now here in this lecture we will discuss about D and F block elements under the heading of periodic property. Now this is a periodic table. S block elements, this is P block elements, and now this is the D block elements and F block elements. Okay. Now today we will discuss about this D block and P block elements. Okay. Now in D block elements, that means the elements, the last electron enter in a D atomic orbitals. Such elements are called as the D block elements. And now these elements are present, or this block are present in between S and P block of modern periodic table. That means in between the S and P block of modern periodic table. Now the valence cell electronic configuration of this element, या एलिमेंटचे valence cell electronic configuration जे आहे ते कसं येतं तर यामध्ये बघा सरळ सरळ NS012. आता हे असं काय आहे हे आपल्याला ज्यावेळेस तो ब्लॉक स्टडी करायचा त्यावेळेस लक्षात येईल. म्हणजे यामध्ये कारण काय असतं, स्टॅबिलिटीसाठी या ब्लॉकमध्ये एलिमेंट काय करतात की एस जी पुढचं आहे ऑर्बिटल त्यामधला इलेक्ट्रॉन एक डी मध्ये ओढून घेतात आणि ऑर्बिटल एक हाफ फिल करतात किंवा फुल फिल करतात. हाफ फिल ऑर्बिटल फुल फिल ऑर्बिटल हे कशा असतात, स्टेबल असतात. म्हणजे पर्यायाने तो ॲटम एलिमेंट जो आहे तो स्टेबल होतो. म्हणून हे कधी 0 कधी 1 कधी 2 असे इलेक्ट्रॉन या एन मध्ये असू शकतात. अदरवाइज एन मध्ये एस ची कॅपॅसिटी जी आहे ती 2 ची आहे. ओके. मग अशाच प्रकारे आता डी मध्ये इलेक्ट्रॉन किती कॅपॅसिटी डी ची 10 ची. म्हणजे सुरुवात कुठून होईल मग 1 पासून. अशी एकदम 10 थोडे असणार आहे. 1 मग 2 3 म्हणजे याचा अर्थ इथे सुद्धा किती, जसं की आता आपण इथं बघितलं बघा यामध्ये आपण बघितलं इथे काय आहे P1 P2 P3 P4 P5 P6 असं आलं होतं. मग तसंही यामध्ये याचा अर्थ काय, या ठिकाणी सुद्धा हे जे 10 आहेत तर मग D1 D2 D2 अप टू 10 म्हणजे याच्यामध्ये 10 ग्रुप्स 10 व्हर्टिकल कॉलम याच्यामध्ये असणार आहेत. ओके. 10 व्हर्टिकल कॉलम याच्यामध्ये असणार आहेत. ती तुम्हाला दाखवते बघा. हे 10 1 2 3 4 असे टोटल 10 व्हर्टिकल कॉलम्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. क्लिअर. पुढचा टप्पा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट, दो दिस एलिमेंट इज प्रेझेंट इन बिटवीन और द ब्लॉक इज प्रेझेंट इन बिटवीन एस ब्लॉक एलिमेंट अँड पी ब्लॉक एलिमेंट. दिस एलिमेंट्स आर नोन ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट्स. वाय तर तुम्हाला काल आपण सांगितलं होतं, परत एकदा सांगतो आणि महत्वाची माहिती आहे लक्षात घ्या. हा एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये आहे हे आपल्याला माहित आहे. एस ब्लॉक जे आहेत हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत. हा म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे एलिमेंट्स आहेत. आणि पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत ते इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. दॅट मीन्स विच ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन गेन द इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन घेणारे आहेत. ठीक आहे. इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. मग आता मधले डी कसे असणार आहे, मधले जे डी आहे ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह पण येतील आणि ते काय येतील इलेक्ट्रो निगेटिव्ह सुद्धा ते काय येऊ शकतात. म्हणजे ट्रान्झिशन आहे ते त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं ट्रान्झिशन हे निगेटिव्ह मध्ये तिथे होत आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे आहे हे कसे आहेत ट्रान्झिशन एलिमेंट. दॅट्स वाय दिस एलिमेंट ऑल्सो नोन ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणून त्या एलिमेंटला काय नाव दिलंय ट्रान्झिशन एलिमेंट्स. बघा इथे लिहिलेलं आहे आपण. दॅट्स वाय दिस एलिमेंट इज नोन ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके. नाउ दिस एलिमेंट्स आर डिवाइडेड इन 4 सिरीज. 4 सिरीज मध्ये हे एलिमेंट डिवाइड केले. अरे आता प्रश्न आपल्याला एक पडू शकतो, सर यामध्ये आपण 10 व्हर्टिकल कॉलम म्हटलं. म्हणजे कसे 10 व्हर्टिकल कॉलम म्हटलं आपण, D1 to D10. ओके नाही. मग आता प्रश्न असा आहे यामध्ये 4च कसं काय, तर हे कॉलम आहे आणि या ठिकाणी सिरीज तयार होणार आहे. इलेक्ट्रॉनची 4 सिरीज असणार आहे. म्हणजे ती कशानुसार असणार आहे, ती जी असणार या ठिकाणी थी पाहिजे, ती जी असणार आहे ती त्याच्या पिरियड नुसार असणार आहे. लक्षात घ्या ती कशा नसणार असणार आहे पिरियड नुसार. आणि त्याच्या जी सेल जो आहे
शेवटची ज्यामध्ये इलेक्ट्रॉन एंटर झाला आहे तिच्या पोझिशननुसार असणार आहे. उदाहरणार्थ 3D, इथं 3 पाहिजे लक्षात घ्या. उदाहरणार्थ काय 3D, 4D म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन इथे 3D मध्ये असेल, हां, यामध्ये 4D मध्ये असेल, यामध्ये 5D मध्ये असेल, असं 6D मध्ये असेल. असं यामध्ये काय केलं, याला डिव्हाइड केलं आहे. 3, 4, 5, 6 अशा सिरीज याच्यामध्ये यांनी काय केलेल्या आहेत, पाडलेल्या आहेत. ओके, अशा यामध्ये सिरीज यामध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, नाव आणि त्याची मेन सेल जी असणार आहे, मेन सेल जी असणार आहे ती N-1 म्हणजे आता आपण असं म्हणू की त्या ठिकाणी लास्टली जो असतो 4s असेल, कुठे असेल इलेक्ट्रॉन 4s मध्ये, पण 3D जी आहे ही इनर ऑर्बिटल एक इलेक्ट्रॉन आपण त्याला टाकू म्हणून त्याला काय केलं, तो डी ब्लॉक एलिमेंट झालाय. पण ती जी सिरीज आहे टोटल एलिमेंट जी आहेत मात्र ती काय असेल मग 3D सिरीज. मग त्यामध्ये त्याची व्हॅलन्स सेल ही जी आहे 4s आणि 3Dच असणार आहे, पण 1D मध्ये 1, D मध्ये 2, 3, 4, 5 अप टू 10 असे 10 एलिमेंट्स त्या सिरीज मध्ये असेल. आता थोडंसं पुढे जाऊन बघू आपण, म्हणजे आपल्याला क्लिअर लक्षात येईल. ते बघा 3D बघू आपण आता. 3D सिरीज काय आहे, या सिरीज मध्ये आपल्याला 10 एलिमेंट बघायचे. बघा इथे लिहिले दिस इज द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, ही पहिली ट्रान्झिशन सिरीज आहे. ओके, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. आणि यामध्ये इलेक्ट्रॉन किती, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट, आता डी मध्ये 10 बसतात म्हणून ते 1 to 10 10 एलिमेंट्स यामध्ये असतात. ते कोणकोणते आहेत ते बघा इथे दिले, स्कॅनिडियम टू झिंक. ओम ओम आवाजाला वा तुझा, ओम माईक म्यूट करशील. आता बघा तुम्हाला या ठिकाणी आता ही 3D सिरीज तुम्ही 12th मध्ये चांगल्या प्रकारे शिकलेलो. 12वीला आपल्याला होतं 3D सिरीजचं भरपूर माहिती होती. 3D सिरीजवर क्वेश्चन पण होता, गिव्ह द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज, गिव्ह द आयनायझेशन पोटेन्शियल ऑफ 3D सिरीज किंवा गिव्ह द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ट्रेंड ऑफ 3D सिरीज असे विचारले. म्हणून आम्ही 3D सिरीजचं आपण हे पण केलेलं होतं. तुम्ही कदाचित फॉर्म्युला वगैरे एखादा लक्षात ठेवण्यासाठी, जसं की आता मी व्ही बॉकाचा फॉर्म्युला तयार केलेला आहे तो सांगतो तुम्हाला. 3D सिरीजचा फॉर्म्युला माझा स्क टी वक्र म न फे को नी स्कटी वक्रमन फेकोनी कुजन कु कु झन. ते यांनी लिहिता येत नाही पेननी, थोडंसं तरी मी प्रयत्न केला आहे. बघा काय सिरीज, याचं काय नाव, याला कसा सिम्बॉल या, किंवा आपण त्याला काय म्हणतो फॉर्म्युला. फॉर्म्युला कसा आहे बघा, म्हणजे आपल्याला कोडवर्ड लक्षात ठेवण्यासाठी कसा आहे, तर या सिरीजचा 3D सिरीजचा कोडवर्ड जो आहे तो आहे स्कटी वक्रमन फेकोनी कुझन. स्क SC, TI, व व्ही, क्र CR, मन म्हणजे MN, फे FE, को CO, काय कुझन फेकोनी, नी ना, हा नी येतो ना, हा नी फेकोनी कुझन, कु CU आणि झन झडियन. म्हणजे असं आहे स्कटी वक्रमन फेकोनी कुझन असं जनरल एक सिम्बॉल. आता हे आम्ही केलेलं आहे तयार, समजा आपल्या मनाने केलं, समजा तुम्ही तुमच्या लक्षात जसं राहील तुमच्या नावानुसार, मुलांच्या नावानुसार, मुलींच्या नावानुसार किंवा एखाद्या गाण्याच्या सिरीजनुसार असं काही तुम्ही एखादा कोडवर्ड या सिरीजसाठी तयार करू शकता. म्हणजे जास्त लक्षात ठेवण्यासाठी, याच काय तुम्ही बाकीच्या यासाठी सुद्धा तयार करू शकता. एक टेंटेटिव्ह तुम्हाला एक पॉईंट यामध्ये आपल्याला सांगायला म्हणून लक्षात आला म्हणून सांगितलं. ओके, नाव हिअर यामध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहे आणि शेवटचा इलेक्ट्रॉन हा 3D मध्ये आहे. दॅट्स वाय ती सिरीज नोन ॲज 3D सिरीज. शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे या एलिमेंटचा म्हणजे स्कॅनिडियम टू झिंकचा हा 3D मध्ये आहे. म्हणून फक्त फरक एवढाच आहे की स्कॅनिडियमच्या केसमध्ये 3D1 आहे आणि झिंकच्या केसमध्ये 3D10 आहे, एवढंच आहे. पण आहे 3D मध्येच म्हणून याला 3D सिरीज म्हणतो. तसंच 4D सिरीज म्हणजे बघा यामध्ये सुद्धा ही सेकंड ट्रान्झिशन सिरीज आहे. यामध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहे आणि ही जी आहेत हे यामध्ये वाय आपण त्याला एटरबियम म्हणतो, मला वाटतं ते कॅडमियम. इथं आपल्याकडे सिरीज सुद्धा आहे. हे बघा हे बघा एट्रियम कॅडमियम पर्यंत ही आहे. ओके, तसंच मग आता या ठिकाणी एक लॅन्थनम नावाचा एक एलिमेंट इथे 5वी सिरीज. 5व्या सिरीजमध्ये जी सिरीज आहे थर्ड ट्रान्झिशन सिरीज आहे. यामध्ये 10च इलेक्ट्रॉन आहे आणि सुरुवात होते ही लॅन्थनम पासून. आता लॅन्थनम हा 57 ॲटॉमिक नंबर असलेला एलिमेंट आहे, पण तिच्या पुढची जे मात्र ती F ब्लॉक मध्ये जातात. ओके, माहित तुम्हाला सगळ्यांना, हे बघा इथे दिसते आपल्याला, म्हणून ते इथे आपण सोडून दिले. टोटल इथे हॅपनियम पासून या मर्क्युरी पर्यंत हे येतात.
या सिरीज मधले एलिमेंट्स की ज्यामध्ये ज्याला आपण 5D सिरीज म्हटलं किंवा थोडक्यात दुसरा एक नुसार की थर्ड ट्रान्झिशन सिरीज आहे. मग आता फोर्थ ट्रान्झिशन सिरीज काय आहे, ज्यामध्ये 6D मध्ये हे इलेक्ट्रॉन. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुम्ही हेही लक्षात घ्यायचं, याची पिरियडिक पोझिशन ही वेगळी असते, लक्षात घेत चला. ते सांगतो तुम्हाला मी. म्हणजे बघा इथंच बघा, आता तुमच्या माहितीसाठी सगळ्यांना लक्षात घ्या, ही जरी ही जरी 3D सिरीज आहे, 3D सिरीज याला काय म्हटलं, याला 3D सिरीज यासाठी म्हटलं की डी मध्ये इलेक्ट्रॉन आहे, पण पिरियड रो जो आहे याचा जर नंबर बघितला तर हा नंबर येतो 4था, याचा पिरियडचा नंबर येतो 5, याचा येतो 6 आणि हा आहे 7वा पिरियड येतो, हा 7वा पिरियड लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी रुदरफोर्ड नियम पासून सुरुवात होती, हा जो आहे हा 7वा पिरियड आहे, लक्षात घ्या. आणि जनरली या पिरियडला इनकम्प्लीट पिरियड असं म्हणत होते, पण आता तो कम्प्लीट झालेला आहे, तो काय झालाय कम्प्लीट झाला. आता असो, तर हा 7वा पिरियड आहे, ठीक आहे. तर यामध्ये हे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, असं नाही की यामध्ये 7वा पिरियड आहे पण एलिमेंट जो आहे मात्र असा आपण जर विचार केला, शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो याच्या 6D मध्ये आहे. कशामध्ये? 6D. ओके, कशामध्ये? 6D. मग हे असं कसं, तुम्हाला मी ते पुढे सांगतोच ते. ओके, तर आता आपण नेक्स्ट टप्पा घेऊ. याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे आता एक मिनिट, एफ ब्लॉक एलिमेंट्स. आता आपल्याला बघायचं आहे एफ ब्लॉक एलिमेंट्स. एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय? परत द एलिमेंट द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन, लास्ट इलेक्ट्रॉन म्हणतात तेव्हा किंवा ऍडिशनल इलेक्ट्रॉन म्हणतात त्याला, लास्ट इलेक्ट्रॉन किंवा ऍडिशनल इलेक्ट्रॉन. द एलिमेंट्स देअर लास्ट इलेक्ट्रॉन और ऍडिशनल इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एफ साठीच ऍडिशनल शब्द आहे का मग? हा नाही, हा तुम्ही 3D पासून वापरू शकता, एस ब्लॉक पासून वापरू शकता, पी ब्लॉकलाही वापरू शकता, डी ब्लॉकलाही वापरू शकता. ओके, द एलिमेंट द लास्ट इलेक्ट्रॉन और ऍडिशनल इलेक्ट्रॉन एंटर इन एफ atomic orbital. Such elements are called as किंवा are known as F block elements. Okay, now these elements, these blocks present at the bottom of periodic table. periodic table च्या बॉटमला आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. पुढचा टप्पा. ओके, व्हॉट द व्हॅलन्स, जनरल व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट. आता बघा, दो दे नोन ॲज एफ ब्लॉक, दॅट मीन्स लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन एफ ॲटॉमिक ऑर्बिटल. म्हणजे हा एफ ब्लॉक आहे, म्हणजे याची शेवटची जी आहे ऑर्बिटल इलेक्ट्रॉन एंटर होण्याची ती कोणती आहे? एफ आहे, म्हणून त्याला काय नाव दिलं? एफ ब्लॉक एलिमेंट्स. बघा हा आहे मग इथे जनरल व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कसं आहे बघा, n-2 एफ 0 to 14. आता यामध्ये बघा एलिमेंट किती बसतील? 0 to 14. कारण आता 0चा अर्थ यासाठी हे स्टॅबिलिटीसाठीचा पार्ट आला, परत हा कशाचा पार्ट आला? स्टॅबिलिटीचा. मग एफ मध्ये एक इलेक्ट्रॉन असायलाच पाहिजे, तेव्हाच कुठं तो एफ ब्लॉक एलिमेंट होईल. ओके, तसंच n-1 0 1 2 असं याच्या राहील. आणि एन मध्ये एस मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन, मग हे 2 इलेक्ट्रॉन आणि या डी मधले इलेक्ट्रॉन हे इकडे तिकडे मूव्ह होतात डिपेंडिंग अपॉन द स्टॅबिलिटी. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या तुम्ही, ही जी आहे एन म्हणजे काय? समजा सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या, एम ही व्हॅलन्स सेल आहेत. कोणती सेल? ही व्हॅलन्स सेल. ओके, एम ही व्हॅलन्स सेल आहे. n- ही जी आहे ही पेनल्टिमेट सेल, काल बोललो आपण, याला काय म्हणायचं? पेनल्टिमेट सेल, MAT, पेनल्टिमेट सेल. ओके, आणि n-2 काय आहे? n-2 ही आहे अँटी पेनल्टिमेट सेल. ही काय आहे? अँटी पेनल्टिमेट सेल. म्हणजे n इज नथिंग बट अ व्हॅलन्स सेल, n-1 इज नथिंग बट द पेनल्टिमेट सेल, and n-2 is nothing but the anti-penultimate cell. म्हणजे इथे अँटी पेनल्टिमेट सेल मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होत आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, ही इन बिटवीन ट्रान्झिशन आहे, म्हणून याला सुद्धा दुसरं नाव देतोय इनर ट्रान्झिशन सिरीज. याला म्हणायचं इनर ट्रान्झिशन सिरीज. ओके, आणि या सी सिरीज 2 याच्यामध्ये डिवाइड केलेली आहे. 2 सिरीज मध्ये इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, 2 सिरीज मध्ये डिवाइड केलेले आहेत. कशानुसार? इलेमेंट जो आहे लास्ट तो कुठे एंटर होतो? एफ मध्ये, नो डाऊट. पण ती जर 4F असेल तो एंटर होणारा इलेक्ट्रॉन, म्हणून याला 4F सिरीज म्हटलं. तो 5F मध्ये असेल तर म्हणून याला काय म्हटलं? 5F सिरीज. म्हणजे असे 2 यामध्ये 2 जे आहेत 2 सिरीज आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्या स्टडी करायच्या. ओके, क्लिअर? म्हणजेच F block elements divide into 2 series corresponding to the filling of 4F and 5F orbital. That's why known as a n-, that's why known as a
एफ ब्लॉक एलिमेंट्स और एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे त्याला. आणि फर्स्ट मेंबर जो आहे त्याचा जिथून ही सिरीज सुरू झाली त्याच्यानुसार त्याला नाव देण्यात आलेलं साठी लॅन्थेनाइड्स म्हणजे 4F सिरीज आणि ऍक्टेनाइड्स म्हणजे 5F सिरीज. ओके, लॅन्थेनाइड आणि ऍक्टेनाइड्स असं याला नाव सुद्धा आपण त्यामध्ये त्याच्यानुसार देऊ शकतो. त्याचा तो स्टार्टिंग एलिमेंट्स आहे त्या एलिमेंटच्या नावावरून. मग आता काय ते लॅन्थेनाइड आणि ऍक्टेनाइड्स त्याबद्दल थोडीशी माहिती आपण यामध्ये एकदा ओरकून घेऊ. लॅन्थेनाइड ऍक्टेनाइड्सची माहिती आपल्याला यामध्ये आता घ्यायची. ओके, चला पुढचा पाठ. बघा 4F सिरीज म्हणजे लॅन्थेनाइड्स किंवा लॅन्थेनोन्स म्हणतात त्याला. दिस इज द फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज. ही पहिली इनर ट्रान्झिशन सिरीज आहे. यामध्ये 14 एलिमेंट्स. आता 14 का आले तुम्हाला माहिती आहे, एफ मध्ये 1 ते 14 इलेक्ट्रॉन बसतात म्हणून. आणि ही सिरीज यामध्ये लॅन्थन पासून सुरू झाली यामध्ये ते ल्युटियम पर्यंत आहे. हे आपल्याला तर सगळ्यांना नोन आहे, त्या गोष्टी माहिती आहेत. त्याच्यानंतर 4F सिरीज म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन हा 4F मध्ये गेला आहे. 4F ॲटॉमिक ऑर्बिटमध्ये म्हणून या सिरीजला 4F सिरीज म्हटलं. त्याच्यानंतर यामध्ये सुद्धा 14 इलेक्ट्रॉन असतील. आणि ही सिरीज जी आहे इज ऑल्सो नोन ॲज अ स्टार्टिंग एलिमेंट्स जर ॲक्टिनाइड्स आहे म्हणून ॲक्टिनम आहे म्हणून याला ॲक्टिनाइड्स म्हटलं किंवा ॲक्टिनोन्स असं सुद्धा याला नाव देण्यात आलेलं आहे. ओके, आणि यामध्ये एलिमेंट्स जे आहेत ते या टोटलमध्ये 14च असणार आहे, कारण एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 14च एलिमेंट्स यामध्ये बसतात. ओके, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द ॲक्टिनियम टू लॅव्हेनियम पर्यंत यामध्ये एलिमेंट्स आहेत. असे 14 एलिमेंट्स आहेत. याचा सुद्धा सिम्बॉल किंवा कोडवळा आपल्याला जसं तयार करावं लागतं किंवा आहेच माहिती आहे, 12 मध्ये या गोष्टी तुम्ही स्टडी केल्या. ओके, तर असा हा ब्लॉकचा टोटल पार्ट होता. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक्स. ओके, असा ह्या टोटल पार्ट. आता यामध्ये नेक्स्ट पार्ट जो आहे तो अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तो पिरियडिक प्रॉपर्टीचा. ज्या ऍक्च्युअल पार्ट आहे तो आपल्याला शिकायचा आहे. पण या ठिकाणी एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो, आता काळजीपूर्वक लक्ष द्या. बरं, आता इतक्या याच्यात काही अडचणी आहे का मला ते सांगा एकदा. म्हणजे आपल्याकडे अजून 5 मिनिटं आहेत. एवढ्या याच्यामध्ये काही अडचण असेल तर एकदा तुम्ही सांगा. म्हणजे तुमचे जे माईक आहेत ते काय करा, अनम्यूट करा आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा. ओके, प्रिडिक्टेबल तुमच्या समोर आहे. बघा, आता महत्वाचा एक पार्ट तुम्हाला एक शॉर्ट मध्ये थोडक्यात सांगतो. आता समजा आता आपण पिरियडची पोझिशन बघितली एलिमेंटची. एक उदाहरण सांगतो मला मी आता या ठिकाणी. आता सोडियमचं घेऊ आपण. समजा सगळे आहेत ना, ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत ना सगळे. एक छान महत्वाची ट्रिक आहे, ती ट्रिक सांगतो तुम्हाला. आता महत्वाची ट्रिक आहे ती सांगतो तुम्हाला. बघा कशी. समजा जर तुम्ही याला कोणी विचारलं की बाबा हा सोडियम जो आहे याची ब्लॉकची पोझिशन काय आहे, BLOCK, ब्लॉकची पोझिशन काय आहे, त्याच्यानंतर याची ग्रुपची पोझिशन काय, कोणत्या ग्रुपमध्ये तो आहे, त्याच्यानंतर याची पिरियडची पोझिशन काय आहे, रो म्हणतो ना आपण, त्याची ती पोझिशन काय, म्हणजे एकंदरीत हा पिरियड टेबल मध्ये कुठे आहे, व्हॉट इज द ऍक्च्युअल पोझिशन ऑफ सोडियम, ऍक्च्युअल पोझिशन ऑफ सोडियम इन मॉडर्न पिरियडिक टेबल. की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये या एलिमेंटची, आता सोडियम हे एक्झाम्पल झालं, या एलिमेंटची पोझिशन कुठे आहे हे कसं सांगायचं ते तुम्हाला सांगतो. आणि ते काळजीपूर्वक लक्ष द्या, हा महत्वाचा पार्ट आहे. आता बघा, सोडियमचं उदाहरण आपण घेतलंय. तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती हो, 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 1s2 2s2 ओके, 2p6 आणि 3s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे आता यामध्ये लक्ष द्या, या फर्स्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे यामध्ये आता सुरुवातीचा पार्ट, व्हॉट इज द ब्लॉक पोझिशन. ब्लॉक पोझिशन आता आपण तो प्रश्न घेतलेला तसं पाहता, ब्लॉक पोझिशन काय आहे. तर ब्लॉक पोझिशन कशी ठरवायची, डिपेंडिंग अपॉन द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन ऑर्बिटर विच ॲटॉमिक. शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटरमध्ये गेला बाबा, मग इथं काय दिसतं आपल्याला, हा एस, म्हणजे सोडियम हा एस ब्लॉक आहे. चला, पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं, एस ब्लॉक मध्ये तो आहे, हे आपल्याला उत्तर मिळालं. बरं, पुढचा टप्पा त्याचं म्हणणं होतं
की त्याची आपल्याला जी पोझिशन सांगायची आहे ग्रुपची, ती ग्रुपची पोझिशन आपल्याला मांडायची आहे. व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? व्हॅलन्स सेलमध्ये इलेक्ट्रॉन किती? एकच आहे. म्हणजे चला आपल्याला ग्रुपची पोझिशन सुद्धा समजली. तो पहिल्या ग्रुपमध्ये आहे. तो कसा आहे? त्याचा ग्रुप जो आहे तो फर्स्ट ग्रुप आहे. ओके, तो सुद्धा आपल्याला तिथे क्लिअर झाला. चला पुढचा टप्पा, महत्वाचा पॉईंट. आता त्याची रोची पोझिशन काय, पिरियडची पोझिशन काय, पिरियड किंवा रोची पोझिशन कोणत्या पिरियडमध्ये कोणत्या रो मध्ये तो आहे. मग आता ती पोझिशन कोण ठरवतं, कसं ठरवायची? तर ती पोझिशन ठरते नंबर ऑफ सेल ऑक्युपाय बाय दॅट ॲटम. या ॲटमनी किती सेल ऑक्युपाय केल्या ते, या एलिमेंटनी किती सेल ऑक्युपाय धारण केले ते, किती सेल ऑक्युपाय केल्या बघा. एक बघा, 1 2 आणि 3. हे काय, हे जो नंबर असतो ना, हा जो नंबरच सांगतो आपल्याला की शेवटची सेल किती नंबरची आहे? 3 नंबरची. म्हणजे यांनी किती सेल ऑक्युपाय केल्या? 3. म्हणजे याचा अर्थ हा थर्ड रो मध्ये आहे, तिसऱ्या रो मध्ये तो आहे. आता आपण एकदा टॅली करून घेऊ. बघा हा ब्लॉक कोणता आहे? हो, एवढा जो दिसतो हा एस ब्लॉक आहे. अरे उठला तुझं. हा जो आहे हा एस ब्लॉक आहे. ओके, या एस ब्लॉक मध्ये सोडियम आहे का? आहे, सापडला. म्हणजे पहिलं आपलं उत्तर बरोबर आलं. चला दुसरं, तो म्हणतो ग्रुपची पोझिशन फर्स्ट आहे. तर फर्स्ट ग्रुप मध्ये यामध्ये सोडियम दिसतो का आपल्याला? हो आहे, हे बघा. हा, आणि तिसरं म्हणतो तो काय आहे? थर्ड रो मध्ये आहे. अरे हा थर्ड रो आहे. ठीक आहे, तिसरा रो दिसतोय आपल्याला. हा पहिला, दुसरा रो, थर्ड रो. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला एलिमेंट सांगितला, त्या एलिमेंट वरून त्याची पिरियडिक पोझिशन कोणती आहे तुम्ही सहज सांगू शकता, या अशा गोष्टीवरून त्याची. मग आता कसं कसं बघा, लास्ट इलेक्ट्रॉन कोणत्या ॲटॉमिक ऑर्बिटल आहे त्याच्यावरून त्याची ब्लॉकची पोझिशन ठरवायची. व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरून त्याची ग्रुपची पोझिशन ठरवायची. आणि त्यांनी किती सेल ऑक्युपाय केल्या आहे त्याच्यावरून त्याची रोची पोझिशन किंवा पिरियडची पोझिशन ठरवायची. अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर घेऊ शकतो आपण. उदाहरणार्थ कोणतं, आता इकडच्या एखादं घेऊ आपण एक्झाम्पल. आता इकडे घेऊ आपण ऑक्सिजन घ्या. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर किती येतो? 8. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं त्याचं? 1s2. थोडं फास्ट घेऊ आपण आता. 2s2, 2p6, नाही 2p6 नाही बसत ना, तर इलेक्ट्रॉन 2 आणि उरतात किती? 6 उरतात ना, टोटल 8 ना. 2 मध्ये इथे किती येईल? 4 येईल. पट्टक पहा, 2 आणि 6 8, इथे 6, इथे किती? तर 4 येईल. बरं, चला आता शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे आला? शेवटचा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आपल्याला सापडला आहे तो पी मध्ये, म्हणजे हा पी ब्लॉक मध्ये आहे. पी ब्लॉक हा बघा, ऑक्सिजन या पी ब्लॉक मध्ये आहे. ओके, चला त्याच्यानंतर तो चौथा 4, त्याच्यामध्ये 4 आणि 2 व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती? 6. बघा तो 6व्या ग्रुप मध्ये आहे. दिसतं की नाही? 6व्या मध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय म्हणतो, आता पिरियडची पोझिशन, त्याची पिरियड त्याने किती सेल ऑक्युपाय केल्या? ही 1 आहे, ही 2 नंबरची आहे. हे काय 2 आली शेवटी, म्हणजे त्यांनी 2 सेल ऑक्युपाय केल्या, म्हणजे दुसऱ्या रो मध्ये. हा दुसरा रो आहे. बघा दुसऱ्या कुठे भेटतो तुम्हाला? तो आहे, हा दुसऱ्या रो मध्येच आहे. बरोबर, म्हणजे असं आपल्याला त्याची ग्रुपची पोझिशन, ब्लॉकची पोझिशन आणि पिरियडची पोझिशन आपल्याला त्याची पाहता येईल. ओके, समजलं? आता हे काही एक्झाम्पल तुम्ही मनाने घेऊन पाहिजे असं काय नसतं. आणि हे जनरल आहे, हे तर काही प्रश्न राहील असातला भाग नाही. हे आपल्याला, आपण पिरियडिक टेबल शिकलो, आपण केमिस्ट्री शिकलो, आपल्याला तेवढं यायला पाहिजे, माहिती पाहिजे, म्हणून ही साठी एक ट्रिक तुम्हाला सांगितली. असो, तर सगळ्यांना कळलं असेलच. अत्यंत महत्त्वाची माहिती होती ही. हा पिरियडिक टेबलचं माहिती जी आहे ही आपल्याला केमिस्ट्रीसाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणून आपण ही माहिती घेतली आहे. आता महत्त्वाचा पार्ट जो आहे तो उद्याच्या लेक्चरपासून सुरू होणार आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या ग्रुपवर किंवा पर्सनल नंबरवर प्रश्न तुमचे टाका. म्हणजे मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की आपल्या ग्रुपमधील, ग्रुप इन द सेन्स व्हॉट्सअप ग्रुपमधील किंवा फर्स्ट इयरमधील विद्यार्थ्यांना काहीच प्रश्न पडत नाही. या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सगळेजण हुशार आहात असा त्याचा अर्थ. किंवा मग दुसरी गोष्ट, तुम्ही काहीच वाचत नाही, अभ्यासच करत नाही. कारण अभ्यास करणाऱ्याला अडचण निर्माण होत असते, प्रॉब्लेम निर्माण होत असतात, डिफिकल्टी निर्माण होत असते. न करणाऱ्याला तर काहीच नाही. वाचणंच नाही तर मग ते अभ्यास करणंच नाही तर मग प्रश्न कुठे निर्माण होणार आहे? ठीक आहे, असं करू नका. तुम्हाला मी तुमच्या ग्रुपवर, आपल्या ग्रुपवर जे आहे व्हॉट्सअप ग्रुप, त्यावरती आजच्या न्यूजपेपरची, लोकमत न्यूजपेपरची एक कात्रण मी शेअर केली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की विद्यापीठ हिवाळी परीक्षा ही
ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ती साधारणतः अंदाजे सगळ्या गोष्टी पण तरीही 99% आहे त्या 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. मग त्या गोष्टीने आपल्याला त्या दृष्टीने आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे. आणि त्यासाठी मग मी आपल्याला टेस्ट घेत होतो ऑनलाईन टेस्ट. तर ते टेस्ट किती जणांनी दिले आपल्या ग्रुपमध्ये जवळपास आपले ॲडमिशन जवळपास 60 पर्यंत केमिस्ट्रीचे. प्रेझेंट राहतात 11 जण किंवा 18 जण किंवा 12 जण जास्तीत जास्त ग्रुप लेक्चरला, आणि टेस्ट सोडवतात 10-12 जण. असं जर चाललं तर जमणार नाही, लक्षात घ्या. आता तुम्हाला 2 गोष्टीचा चान्स आहे. घरी राहून तुम्ही घरच्यांना मदतही करू शकता, कामही करू शकता, प्लस हा 1 तास इथे देऊन तुम्ही अभ्यासही करू शकता. म्हणजे 2 गोष्टी तुमच्या आहेत, पण ते या 2 गोष्टीचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे. तुम्ही जर याला नजरअंदाज केलं, तुम्ही जर तुमच्याच लाईफसाठी ते म्हणजे पुढच्या भविष्याच्या दृष्टीने ते हे चांगलं राहणार नाही. त्यामुळे तुमचे इतर जे सहकारी मित्र आहेत त्यांनाही सांगा. आपल्याला आनंद वाटत असतो की आपल्याला घरी आपण तेव्हा जायचं काम नाही वगैरे, असं नाही तसं नाही. पण याचा जो तोटा होणार आहे हा आपलाच होणार आहे, वैयक्तिक तुमचाच होणार आहे, दुसऱ्या कोणाचाही नाही. ना कोणत्या महाविद्यालयाचा राहणार आहे, ना कोणत्या कॉलेजचा राहणार आहे, ना कोणत्या शिक्षकाचा राहणार आहे, ना तुमच्या घरच्यांचा राहणार आहे. कारण त्यांचंही राहणार आहे. ते किती दिवस असणार आहे आपल्या सोबतीला, आपलं आपल्यालाच करायचं सगळं, लक्षात घ्या. त्यामध्ये म्हणजे थोडंसं एक काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता तुम्हाला एक सांगण्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या केमिस्ट्रीचे एक आमचे सहकारी मित्र आहेत, गावंडे सर म्हणून, मनोज गावंडे सर म्हणून. अत्यंत गरीब आणि साध्या घरातील व्यक्ती ती. त्यांनी विद्यापीठातून MSc केमिस्ट्री केलं, मग डॉक्टरेट मिळवली, PhD मिळवली, आणि ते बाहेरच्या देशामध्ये गेले. आज ते त्या देशामधील किंवा याच्यामधील जी यादी निर्माण झालेली, यादी काढलेली आहे सायंटिस्ट लोकांची, 2% यादी असते ती, तर त्या यादीत त्यांचं नाव आहे, मनोज गावंडे सरांचे. ते आपल्या बुलढाण्याचे आहेत. म्हणजे बुलढाण्याजवळ एक गाव आहे, त्या गावचे ते आहेत. अत्यंत साध्या हालाकीच्या परिस्थितीमधून त्या व्यक्तीने शिक्षण, आणि केमिस्ट्रीचे सर आहेत म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय सगळं माहिती. म्हणजे हे असं जर तुम्ही करत राहिला तर ते जमणार नाही. थोडंसं सिरियस व्हा, थोडंसं अभ्यास करा. काही नाही, जास्तीत जास्त तुम्ही लेक्चरला 1 तास व्यवस्थित अटेंड केला आणि त्याच्यानंतर दिवसभरात त्याला जर मागे पुढे एक अर्धा पाऊण तास दिला तर झालं, तुमचं याची तयारी तेव्हाच होऊन जाते. म्हणून थोडंसं म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे यामध्ये तुम्ही जर याला अभ्यास केला नाही किंवा तुम्ही लेक्चर केले नाही, तुम्ही फक्त एन्जॉय करत असेल, तर हा जो आहे हा याचा जो तुम्हाला आपण काय म्हणतो त्याला हे बसणार आहे फटका, हा तुम्हालाच बसणार आहे वैयक्तिक, बाकी कोणालाच नाही. हा तुमच्या लाईफशीच निगडीत आहे, लक्षात घ्या. आणि आता आपल्या बऱ्याचशा मुलींचे लग्न झालेले आहेत, काही समजा ज्या 3rd इयरला, काही 2nd इयरला, काही 1st इयरचा आहे. यांनी असं म्हणून घ्यायचं नाही की बाबा आता झालं आपलं काय राहिलं. तुम्ही जर कंटिन्यू अभ्यास केला, व्यवस्थित हे केलं ना, तर खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला समोर आहेत आणि शिक्षण हे वाया जात नाही, लक्षात घेतलं. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की थोडंसं आता तुम्ही जे आहात प्रेझेंट, आम्हाला काय सांगता, आम्ही ते प्रेझेंटच असतो रोज लेक्चरला, म्हणजे असं होऊ शकतं. तर तुम्ही म्हणजे तुमचं स्वागतच आहे. तुमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांनाही सांगा. मी काय करताय माहिती आहे का, रोज आपली लिंक जी आहे ती त्यांच्या पर्सनल ग्रुपवरही सोडतो, त्यांच्या म्हणजे तुमच्याही सोडतो, पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरही ती लिंक टाकतो, आपल्या ग्रुपवरही टाकतो, आणि मी फोनही करतो. माझ्याकडे ही यादी आहे, दिसते ना, मी दिसतो तुम्हाला, हे बघा ही यादी. रोज सकाळी उठलं या यादीवर इथे मोरे सर फोन करतात, मी फोन करतो. म्हणजे आम्ही ही ब्लॅकलिस्टच काढलेली आहे काही जणांची की जे लेक्चरच करत नाही. तर असं करू नका. असो, सॉरी, थोडंसं सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे शिंका येत आहे. ओके, आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं मित्रांनो. काही प्रश्न असतील तर पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाचं स्वागतच होईल. सर चिडतील बुवा आपण कसं विचारायचं, असं काही नाही. तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न सांगा, त्याचं उत्तर मी आता देता आलं तर आता देईल, नाही देता आलं तर मी माझा अभ्यास करेल आणि ती उत्तर तुम्हाला देईलच, असं नाही. म्हणजे कोणीच परफेक्ट नसतं, असं काही नाही. त्याच्यामुळे आम्हालाही अभ्यास करावा लागतो. तुमच्या आता ही लेक्चर तयारी करायचं म्हटल्यानंतर आम्हालाही तयारी करावी लागतेच, असं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना माझी विनंती आहे की बाकीचे जे सहकारी मित्र आहेत त्यांना लेक्चर करण्याचं सांगा. आणि आपल्या त्या टेस्ट आहे, आता आपण जो उर्वरित पार्ट जो आहे पहिल्या युनिटचा, त्याच्यावर प्रत्येकदा टेस्ट घेणार आहे. तर त्या टेस्ट जी आहे ती टेस्ट सगळ्यांना द्यायला वाच, तुम्हीही द्या.
ते प्रश्न जे आहे ते प्रश्न तुम्ही नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. हेच MCQ, हेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन, हेच आपल्याला परीक्षेत राहतील. ठीक आहे.